प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से रेल परियोजनाओं का शिलान्यास व लोकार्पण किया गया। इसी श्रृंखला में दक्षिण पूर्व मध्य रेलवे नागपुर मंडल के तहत पहले चरण में 15 स्टेशन, जिसमें गोंदिया रेलवे स्टेशन में उत्पाद बिक्री के लिए स्टॉल का समावेश है, जिसमें स्थानीय कपड़े, हस्तशिल्प, मिट्टी से निर्मित वस्तुएं, हथकरघा, बांस के उत्पादन, वनोपज आदि को बढ़ावा देने, स्थानीय उत्पादों को बेहतर प्लेटफॉर्म उपलब्ध कराने के उद्देश्य से नाम मात्र शुल्क के साथ स्थानीय उत्पादों को 15-15 दिनों के लिए यह व्यवस्था उपलब्ध कराई गई है। इसके लिए कियोस्क स्टॉल का निर्माण नेशनल इंस्टीट्यूट ऑफ डिजाइन अहमदाबाद द्वारा किया गया है। इसके अलावा अन्य रेल सेवाओं का शिलान्यास व लोकार्पण अंतर्गत राजनांदगांव कलमना तीसरी लाइन परियोजना के संबंधित निर्माण कार्य, जिसके तहत लगभग 30 किलोमीटर रेलखंड विकास व अधोसंरचना के उन्नयन कार्य शामिल है। परियोजना अंतर्गत लगभग 170 किलोमीटर का निर्माण कार्य पूर्ण कर लिया गया है और शेष लगभग 58 किलोमीटर का कार्य प्रगति पर है, जिसमें पनियाजोब, बोतलाव, दरेकसा, सालेकसा, धानोली सालेकसा, गुदमा, गोंदिया, गंगाझरी तथा कामठी कलमना रेलखंड का समावेश है। गोंदिया रेलवे स्टेशन में शिलान्यास व लोकार्पण अवसर पर सांसद सुनील मेंढे, जिला परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, सीए दिनेश दादरीवाल सहित रेल अधिकारी उपस्थित थे। आपल्या गोंदिया शहरासाठी आपला हा ओव्हरब्रिज म्हणजे एक प्रकारचं लाईफलाईन आहे। त्यामुळे सरकारने या तीनही ओव्हरब्रिजला मान्यता दिली, पैसे उपलब्ध करून दिलेत आणि टेंडरिंग पण पूर्ण झालं। आणि सुदैवाने आजच्या घडीला म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे सांगतात म्हणजे वाटतं का उशीर झाला, मुख्य कारण असं असतं की बा रेल्वेला ओव्हरब्रिज बांधताना रेल्वेची रेल्वे लाईन बंद करता येत नाही किंवा त्याचं गाड्यांचं आवागमन बंद करता येत नाही। त्यामुळे ते चालू असताना पुलाचं बांधकाम झालं पाहिजे, या दृष्टीने हे सगळं व्यवस्था करायची असते। म्हणून सुरुवातीला रेल्वेकडनं प्रत्येक ब्रिज करता त्यांचं डिझाईन अप्रूव्हल करून त्याची एनओसी घ्यायची होती। ही प्रक्रिया सुरू होती आणि आताच मला जी माहिती मिळाली या तीनही ओव्हरब्रिजचं डिझाईन अप्रूव्हल झालेलं आहे, टेंडरिंग प्रोसेस झालेली आहे, ट्रायल फिटचं आता काम सुरू आहे। तर ड्राइंग म्हणजे तुम्हाला ड्राइंग फायनल झाली, कुठल्या कुठल्या ठिकाणी आता पिलर्स येतील त्याचं अप्रूव्हल झालं। त्यामुळे आता पंक्च्युअली ज्या ठिकाणी ते ब्रिजेस येतात किंवा पिलर्स येतात त्या ठिकाणी ट्रायल फिट पण सुरू झाले। मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये आता ओव्हरब्रिजचं काम संपूर्णतः सुरू होईल, टेंडर पण सुरू झाले त्यामुळे, आणि लवकरात लवकर त्याला मला वाटतं 18 महिन्याचा वेळ दिला गेलेला आहे एका ओव्हरब्रिजला। आता कोणाला 18 महिने लागतील, कोणाला 21 महिने लागतील, येणारा काळ सांगेल, परंतु लवकरात लवकर आपण ते काम करण्याचं पूर्ण स्पीडने काम करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू, एवढंच या सगळं सांगतो। नाही, काल त्याच्यावरती चर्चा होणार होती दिल्लीला, इथं तो विषय वरच्या लोकांचा आहे किंवा आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा आहे आणि त्यावरती चर्चा सुरू आहे। मला वाटतं नजीकच्या 1-2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये तोडगा निघेल की बऱ्यापैकी वाद क्लिअर झालेला आहे। काही छुटपूट 1-2 जागावरती तो वाद शिल्लक राहिलेला आहे की ती जागा कुणी लढवावी, आपण एकत्रित बसून आम्ही तो विषय सोडतो। नाही, केंद्राने 4 वर्षापूर्वीच आम्ही त्याचा ठराव केला होता, त्याचं इम्प्लिमेंटेशनसाठी काल आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घोषणा केली। त्यामुळे सीएए हे जी लोक आमची बांधव इतर देशातून विशेषतः बांगलादेश, पाकिस्तानमधून धार्मिक छळामुळे आमच्या देशामध्ये परत येतात, ते इथे विस्थापितांचं जीवन जगतात, त्यांना नागरिकता न मिळाली। कारण की आम्हाला आमच्या हिंदू लोकांना विशेषतः हिंदू शीख जे लोक आहेत आमची, जी मोठ्या प्रमाणात त्यांचं मूळ आमच्या देशाशी नातं जुळलेलं आहे, या मंडळींना इतर देश कसे स्वीकारणार? त्यामुळे त्यांना आमच्या देशात आल्याशिवाय दुसरीकडे पर्याय नाही आणि त्या देशात त्यांना त्रास होतो, त्यांना त्यांच्या धर्मावरून त्यांना त्रास दिला जातो। त्यामुळे अशा लोकांना आम्ही प्रवेश दिल्यानंतर ते आमचीच कुठलं तरी उन्हाळबंद, आमचीच कुठेतरी त्यांचे जीन्स, त्यांचं रक्त आमचं जुळलेलं आहे, नाळ जुळलेली आहे, त्या लोकांना आमच्या देशामध्ये नागरिकत्व दिलं गेलं पाहिजे असं आम्ही मागेच ठराव लागू केला होता। त्याचं इम्प्लिमेंटेशन कालपासून सुरू झालं। ही आनंदाची बाब आहे। मी अभिनंदन करतो नरेंद्र मोदीजींचं की इतकी गंभीर आणि म्हणजे ठळक प्रश्नांना त्यांनी अगदी तडकाफडकी सोल्युशन दिलं आणि आता मला वाटतं त्या अनेक लोकांचा, लाखो लोकांचा तो प्रश्न सोल्युशन सॉल्व्ह होईल आणि त्या लोकांना आमच्या देशाची नागरिकता मिळेल।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।